भाजपने थोडी तरी मैत्री जपावी असं म्हटलेलं आहे अर्जुन खोतकर यांनी। हिंगोली, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळची जागा कशी मागता असं खोतकर यांनी म्हटलंय। हक्काच्या जागा मागितल्यानं शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण होतीये असं देखील अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय। दरम्यान 13 खासदारांच्या जागा जाहीर करूया पक्षाला असं सांगितलेलं आहे असं देखील खोतकरांनी म्हटलेलं आहे। ते सर्व खासदार विश्वास ठेवून आपल्याकडे या ठिकाणी आले तर कमीत कमी तेवढी तर मैत्री जपली पाहिजे। आपण तेवढे मैत्रीचे संबंध जपले पाहिजेत। मला असं वाटतं की त्या जागा सोडून तुम्ही वाद घालणं गरजेचं होतं। आता समजा हिंगोलीची जागा, संभाजीनगरची जागा, धाराशिवची जागा, तिकडे यवतमाळची जागा, या अशा आमच्या असणाऱ्या जागावर जर तुम्ही मागत असाल तर साहजिक शिवसैनिकांच्या मनामध्ये चीड निर्माण या ठिकाणी होऊ लागलेली की आपल्या हक्काच्या जागा अशा पद्धतीनं त्याला आपण दबावतंत्र म्हणा किंवा काही म्हणा त्यातून जरी मागत असतील तर हे फार वाईट आहे। याचा संदेश फार काही चांगला जात नाही। मी पक्षाकडे तेच बोललो होतो। जर भारतीय जनता पक्षाने 20 जागा जाहीर केल्या तर आपणही आपल्या आलेत 12-13 जागा जे खासदार आलेत त्या सर्वांच्या जागा अगोदर आपण डिक्लेअर केल्या पाहिजे। पण तो माननीय एकनाथ शिंदे साहेब चौकटीमध्ये राहणारे, चौकटीमध्ये वागणारे, ते शब्द पाळणारे आहेत, त्यांनी त्या पद्धतीने केलं नाही। आणि जे माननीय मोदी साहेब, माननीय अमित शाह साहेब यांनी जे काही ठरवून दिलं असेल त्या पद्धतीने ते वागले। खरं तर तसं काही करायची गरज होती असं मला वाटत नाही। आपल्या ज्या जागा आहेत, जे खासदार आपल्याकडे आलेत त्या सर्वांच्या किंवा त्यांच्या ठिकाणी जे कोणाला द्यायचं त्यांना त्या जागा जाहीर करून टाकायला पाहिजे होत्या माननीय शिंदे साहेब। आता खाली जर अशा प्रकारचं आता आपण बघतो की नाशिकचे गोडसे यांना 4-4 वेळेस शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करावं लागतं, तिथं गाड्या घेऊन जावं लागतं। अर्थातच खाली आता वातावरण खराब होतं ना, लोकांमध्ये मनामध्ये निर्माण होतो, दुही निर्माण होते आणि त्यातून मग काहीतरी वेगळं घडतं।